श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मला मायन बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. या जगामध्ये ज्यावेळेस आपल्याला वाटेल की माझं कोणीच नाही, त्यावेळेस सर्वस्व स्वामींना मानून जर सेवा केली तर स्वामी महाराज आपले सर्व नात्यांपेक्षा श्रेष्ठ नातं स्वामीचं आपलं बनत असतं. या अनुभवातून देखील आज आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे. खूप रोमांचक सुंदर असा अनुभव आहे. जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव आज ऐकणार आहे. अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. किती अगाध लीला आहे स्वामी माऊलींची हे प्रत्येकाला आज कळणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. आणि तुम्हाला देखील असेच स्वामींचे काही अनुभव असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही मला तुम्हाला आलेला तुमचा स्वामींचा अनुभव शेअर करू शकता. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, प्रत्येक भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे गुरुमाऊली स्वामी आई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज माझं हृदय खूप भरून येत आहे. प्रत्येक क्षण आठवत आहे किती अगाध लीला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची प्रचिती महाराजांनी मला क्षणोक्षणी दिली आहे. सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले. स्वामी भक्तांनो, माझे नाव सौ उर्मिला जाधव असे आहे. मी बेळगाव येथील रहिवासी आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेमध्ये 2010 साली मी आले. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, सर्वात कठीण वेळ ज्यावेळेस होती त्यावेळेस स्वामींचे माझ्या आयुष्यामध्ये आगमन झाले. आणि खरंच मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे यायला पाहिजे, कारण जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपण देवाचा शोध घेतो, काहीतरी मार्ग निघण्याचा प्रयत्न करतो. सुखामध्ये आपल्याला भगवंताची आठवण होत नाही. असंच माझ्याही जीवनात झालं, कारण लग्नाच्या अगोदर मी खूप लाडात वाढलेली. मला कशाचीच हे नव्हतं, कारण माझे वडील हे गव्हर्मेंट जॉबला असल्यामुळे घरात कुठलीच कशाची कमतरता नाही. आणि आमच्या घरामध्ये मी एकटीच मुलगी असल्यामुळे त्यामुळे माझे खूप लाड घरी झालेले. पण म्हणतात ना, ज्याचे जेवढे लाड माहेरी होतात तेवढेच हाल सासरी होतात. असंच काही झालं. माझ्या वडिलांनी मला खूप छान स्थळ बघून दिलं. सर्व काही व्यवस्थित होतं. मुलगाही छान वेल सेटल होता. घरची परिस्थितीही छान होती. सर्व काही अनुकूल व्यवस्थित होतं. माझ्या मर्जीनेच माझं लग्न करून देण्यात आलं, कारण मला माझ्या वडिलांनी विचारलं होतं, तू जर हो म्हटली, तुला पसंत असेल तरच आपण करू, नसेल पसंत करणार नाही. मलाही पसंत होतं, सर्व काही होतं. आणि मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला मूळचं हे मुंबईला दिलं गेलं होतं, पण माझे मिस्टर हे इकडे जॉबला असल्यामुळे मी त्यांच्यासोबत इकडे आली. आता माझे घरचे सर्व तिकडे होते मुंबईला, आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच इकडं होतो. लग्नाला 2 महिने झाली आणि आम्ही इकडे आलो. त्यानंतर खूप सुखाचा संसार म्हणतात ना, की सुरुवातीला तसं आमचं चालू होतं. खूप छान चालू होतं. आणि मला जॉब करण्याची प्रचंड इच्छा होती, पण मिस्टर म्हणत होते की तू जॉब करायचा नाही, तू घरीच राहा, असं म्हणत होते. ते असं का बरं म्हणत होते मला कळालं नाही, कारण लग्नाला 6 महिने झाल्यानंतर मला वाटत होतं घरी खूप बोर होत होतं. आणि मग मला वाटत होतं की मीही जॉब करावं, पण मिस्टर साफ मला नकार देत होते. मला काय माहीत की पुढे काय घडणार आहे. आणि असंच काहीतरी विचित्र माझ्या जीवनामध्ये गोष्टी घडू लागल्या. मला 1 वर्ष लग्नाला झाल्यानंतर माझे मिस्टर माझ्यावरती खूप संशय घेऊ लागले की तू इकडेच बघते, असंच करते, अक्षरशः कुठेही जायचं नाही, काहीच करायचं नाही. एका बंदिस्त घरामध्ये मला बंद करून ठेवल्यासारखं मी झाली होती. मिस्टर बाहेर गेले तर ते बाहेरून लॉक करून जात असायचे. मला हात बाहेरसुद्धा निघता येत नव्हतं. इतकी प्रचंड भयानक परिस्थिती माझ्यावरती झालेली होती. मी कुणाला फोन देखील करायचा नाही, असं देखील होतं. फोन माझा चेक रोज होत असायचा, कुणाला फोन केला, काय केलं. घरामध्ये CCTV कॅमेरे बसवले होते
आणि माझ्या आईचे वडिलांचं देखील रेकॉर्डिंग करून ठेवली जायची, ती देखील ऐकली जायची. असे खूप सारे विचित्र गोष्टी सोबत घडू लागल्या. मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. अक्षरशः मला असं वाटायचं की मी जीव द्यावा, कारण काय करावं तेच कळत नव्हतं. एखादं बाळ झालं असतं तर त्याच्यामध्ये मन रमलं असतं, पण मला प्रेग्नेन्सी देखील राहत नव्हती. इतकी भयानक वेळ माझ्यावरती आली होती आणि शेवटी मी सुसाईड करायचं ठरवलं की आता मी सुसाईड करणार, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. असं मी लांब असल्यामुळे माझ्याकडे कोणी येतही नव्हतं, त्यामुळे मला खूप असं एकटं पडल्यासारखं वाटत होतं की मी आता पूर्णपणे खचून गेल्यासारखी मला वाटत होतं. माझे मिस्टर 2-2, 5-5, 10-10 मिनिटाला कॉल करायचे, काय करती काय नाही. इतकी संशयवृत्ती खरंच माणसाची नसली पाहिजे. असा जर व्यक्ती आयुष्यात आला ना तर जगणं खूप अवघड होऊन जातं. दिसायला सर्व काही व्यवस्थित असतं, पण जर असं मानसिकता असेल तर त्या स्त्रीची अवस्था ही खूप कठीण होते. मी खूप म्हणजे खूप हालाकीचे दिवस काढलेले आहे. असे दिवस कुणावरती येऊ नये. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असंच एकदा काय झालं की मी घरीच होती आणि त्यावेळेस न्यूजपेपर वगैरे ते मला घरी आणून देत होते आणि त्या न्यूजपेपरमध्ये मला महाराजांचा फोटो दिसला आणि तिथे एक खूप छान लेख आलेला होता. मी तो सर्व लेख वाचला. त्यानंतर मग मी मोबाईलवरती महाराजांविषयी सर्च करू लागले. महाराजांचे मला खूप छान छान अनुभव तिथे बघायला मिळाले. महाराजांविषयी माहिती मला कुठेतरी मनात वाटलं की आपण देखील यांची सेवा करावी, म्हणून आपलं थोडंसं मन लागेल असं वाटलं, म्हणून मी सेवा करायचं ठरवलं. पण मला काही एक माहीत नव्हतं, फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच एक मंत्र मला माहीत होता. महाराजांचा फोटोही नव्हता, माळही नव्हती. मी मिस्टरांनाही म्हणू शकत नव्हते की मला ते पाहिजे, आणखी काहीतरी वेगळंच झालं असतं. म्हणून मग मी काय केलं, त्याच पेपरमधला जो फोटो कट केला, एका पुष्टा घेतला, त्या पुष्ट्यावरती तो फोटो चिपकवला आणि तो फोटो एका याच्यावरती ठेवला. टेबल होता माझ्याकडे, त्या टेबलवरती फोटो ठेवला. त्या फोटो खुर्चीवरती बसायची, त्या फोटोसमोर एक वही केली. त्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत मी बसत असायची. सर्व काही त्यांना सांगायची. अक्षरशः जप लिहिताना डोळ्यातून अश्रू माझे थांबत नसायचे. खूप अश्रू डोळ्यातून वाहत असायचे. काय ही परिस्थिती माझ्यावरती आली असं मला वाटायचं. मी स्वामींना म्हटले की मी तुमचा लिखित जप करते. माझ्या आयुष्यातील हे काही जे दुःख आहे हे सर्व काही त्याचं निवारण करा. नाहीतर मला एक छोटंसं बाळ द्या, म्हणजे माझं मन त्याच्यामध्ये रमून जाईल, असं मी स्वामींना बोलली. आणि मग मी माझा जप सुरू केला आणि काय आश्चर्य, 6 महिन्यामध्ये खरंच मला प्रेग्नेन्सी राहिली. एवढ्या दिवस झालते, 2 वर्ष झाले होते, मला प्रेग्नेन्सीच राहत नव्हती. ट्रीटमेंटही चालू होती, तरी देखील प्रेग्नेन्सी राहत नव्हती. पण 6 महिन्याच्या श्री स्वामी समर्थ या जपाने मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझ्या मिस्टरांमध्ये थोडंसं माझे बदल मला दिसू लागले. ते माझी खूप काळजी घेऊ लागले आणि मग मी संकल्पित मिस्टरांची जी काही मानसिकता आहे ती बदलण्यासाठी महाराजांची सेवा करू लागले. कारण यूट्यूबला बघूनच मी सेवा करत होते आणि मिस्टर गेल्यानंतर मी सेवा करायचे. ते जेव्हा घरात असायचे तेव्हा मी श्री स्वामी समर्थ म्हणत देखील नव्हते, कारण त्यांना देवाची देखील प्रचंड चीड होती. मग असाच एका ताईंचा मी अनुभव बघितला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तारक मंत्राचं तीर्थ जर बनवलं तर समोरच्या व्यक्तीची मानसिकता, त्याची जी काही विचार आहेत त्याच्यामध्ये बदल होतात, तो व्यक्ती पूर्णपणे चेंज होतो. असं मी जेव्हा ऐकलं त्यावेळेस मी ठरवलं की आता मी ही सेवा करणार आणि मग मी संकल्प करून तारक मंत्राची सेवा सुरू केली. गुपचूप मी मिस्टरांना ते तीर्थ देऊ लागले. हळूहळू बदल घडू लागले, बदल दिसू लागले. लगेच बदल झाले नाही, पण 1 वर्ष मला लागलं. 1 वर्ष कंटिन्यू मी हे तीर्थ त्यांना देत होती. स्वामींच्या कृपेने मुलगाही झाला. सर्व काही व्यवस्थित होऊ लागलं. हळूहळू सर्व व्यवस्थित होत होतं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, माझा मुलगा 3 ते 4 वर्षाचा झाला असेल. त्यावेळेस काय झालं की आम्हाला, माझ्या मिस्टरांना आता चेंज करायचं होतं, त्यामुळे आम्ही इंदोरला जाणार होतो. मग आम्ही इंदोरला जाणार तर सर्व सामान वगैरे शिफ्ट करायचं होतं. सामान वगैरे सर्व काही आम्ही बांधत होतो आणि माझ्या घरात जो फोटो होता ना, तो फोटो मी नंतर काय केलं होतं त्याला की याला केलं, ड्रिल मारले होते, ड्रिल मशीननी पूर्ण भिंतीमध्ये तो
पॅक केला आणि तो जेव्हा आम्हाला निघायचं होतं, कारण त्याची फ्रेम वगैरे मी बनवली होती, मी नवीन फोटो आणलाच नाही. त्याच सुरुवातीला महाराज माझ्या घरी आले होते ना, त्याच फोटोची मोठी फ्रेम मी केली होती आणि त्याने ड्रिल मशीननी मी ते भिंतीमध्ये लावलेलं होतं. आता इकडे सामानांची आवरावर करायची, महाराजांचा फोटो काढण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण फोटो निघत नव्हता. कारण ते जे खिळे होते ते खूप आतमध्ये पॅक घातले होते, डायरेक्ट फोटोच्या आतमधून ते खिळे मी घातलेले होते. कारण ज्यावेळेस मी फोटो लटकायची त्यावेळेस तो पडायचा, म्हणून डायरेक्टच त्यालाच होल केले होते आणि ते पॅक केल्यामुळे तो फोटो निघतच नव्हता. मला खूप वाईट वाटत होतं. स्वामींशिवाय इथून कसं जायचं असं मला वाटत होतं. आता काय करू, खूप मोठे प्रश्न पुढे उभे राहिले होते. आता मग मला तो फोटो तिथेच सोडून यावं लागला, कारण तो फोटो माझा निघालाच नाही. महाराजांची माझी साथ पुन्हा एकदा सुटल्यासारखं मला वाटत होतं. प्रचंड रडू येत होतं. अक्षरशः असं वाटायचं की कुठलंच सामान घेऊन जाऊ नये, फक्त स्वामींचा फोटो घेऊन जायचा. पण मिस्टर काही ऐकत नव्हते. ते म्हटले की तू आता लवकर निघ म्हणून, आणि मला जबरदस्तीने त्यांनी याच्यामध्ये बसवलं, गाडीत बसवलं आणि आम्ही इंदोर येथे गेलो. इंदोरला आम्ही रेंटनीच राहत होतो. रेंटनी घर घेतलं, तिथे सर्व काही सामान शिफ्ट केलं. पण कुठेतरी महाराजांची उणीव मला भासत होती. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, महाराजांचीच इच्छा असेल, आपण काय करू की नवीन फोटो घेऊन येऊया, असं मनामध्ये चालू झालं. आम्ही इंदोरला गेल्यानंतर माझे सासू सासरे, माझ्या ज्या आजी सासू होत्या त्या देखील आमच्याकडे तिथे इंदोरला राहण्यासाठी आल्या. आता एवढ्यांचं काम सर्व काही, आणि मी तर मला एवढं जमत नव्हतं काम वगैरे आणखी, पण मी एवढ्यांचं करायचं, त्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नसायचा. सर्व मी पूर्णपणे बिझी होऊन गेली होती मुलामध्ये आणि सर्व घरच्यांच्या कामामध्ये. त्यामुळे महाराजांची आठवणच मला राहिली नाही. सेवा पूर्णपणे माझी ठप्प बंद झाली, काहीच सेवा नाही. जवळपास 1-1.5 वर्षाचा काळ गेला. मला सेवा हा विषयच नव्हता. स्वामीचरित्र वगैरे काहीच मी वाचत नव्हती. महाराज जणू काय माझ्यापासून पूर्णपणे लांब गेले. फोटोही परत आणणंही झालं नाही. त्यानंतर पण स्वामी भक्तांनो, दुःखाचे वादळ जे सुरू झाले ते थांबायचा आता मार्गच लागत नव्हता, मार्ग सापडत नव्हता. खूप दुःख आयुष्यामध्ये पुन्हा एकदा वादळाप्रमाणे आयुष्यामध्ये भराडी घेऊ लागले. कारण माझ्या ज्या सासूबाई होत्या त्यांना अचानकच काय झालं काही कळालं नाही. त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या अचानकच एक्सपायर झाल्या. सासूबाई गेल्या. त्यानंतर ज्या आजी सासूबाई होत्या त्या लगेच 15 दिवसामध्येच त्या देखील गेल्या. मग आता काय करायचं, खूप मोठे असं का बरं घडू लागलं आहे. तर माझे जे दीर वगैरे होते ते आमच्यावरतीच ब्लेम करू लागले की तुम्हीच तिकडे जाऊन त्यांना काहीतरी केलं, असं ते म्हणू लागले. त्यावेळेस मला काय करावं तेच कळेना. खूप टेन्शन आलं की असं का बरं घडत आहे, कळेनाच. त्यानंतर माझा मुलगाही आजारी पडला. प्रचंड त्याला ताप येऊ लागली. आता एवढी ताप आली तर काय करायचं, मला खूप भीती वाटू लागली. काहीतरी वेगळाच प्रकार मला तिथे दिसत होता, भासत होता. मग मी महाराजांना, मला पुन्हा एकदा स्वामींची आठवण झाली. आता महाराजांशिवाय काहीच खरं नाही, स्वामीच मला याच्यातून बाहेर काढतील असं मला वाटायला लागलं. तिथे मग मी महाराजांचा मठ शोधू लागले, पण मला मठ काही सापडत नव्हता. आता काय करायचं, मग मी मिस्टरांना म्हटले की मला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिजे आहे. ते म्हटले की काही नको काढू, तुला काही फोटो मी आणून देणार नाही, असं ते म्हटले. त्यावेळेस मला काय करावं तेच कळेना. आणि मग काय झालं की माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता आणि तिथे सर्वांना गिफ्ट देण्यात आले होते. आणि मिस्टरांना गिफ्ट मिळालं. ते संध्याकाळी घरी आले. घरी आल्यानंतर ज्यावेळेस ते माझ्या हातामध्ये त्यांनी दिलं तर त्यांना विचारलं याच्यात काय आहे, तर ते म्हटले आज गिफ्ट भेटलं आहे, काय आहे काय माहिती, मी बघितलं नाही, असं म्हटले. आणि मग मी कुतूहलाने ते गिफ्ट काय आहे म्हणून बघायला गेली. ते बघितलं तर स्वामी भक्तांनो, ते बघितल्यानंतर माझ्या पूर्ण अंगावरती शहारे उभे राहिले की तो फोटो माझ्या स्वामींचा होता. स्वामी पुन्हा एकदा स्वतःहून माझ्याकडे आले. कारण स्वामींनी माझा हात सोडला नव्हता. मी त्यांना जरी विसरली होती, त्यांची सेवा करत नव्हती, तरी देखील महाराजांना माझी आठवण होती. आणि प्रत्यक्षात स्वामी महाराज पुन्हा एकदा माझ्या घरी आले. ज्यावेळेस मी मिस्टरांना तो फोटो दाखवला, बघा स्वामी आपल्या घरी पुन्हा आले. आणि मिस्टरांनी मला साप नकार दिला होता आणि स्वामी कसे आले हे बघितल्यानंतर त्यांना देखील थोडंसं कुतूहलच वाटलं की खरंच
तुझी स्वामींची इच्छा आहे वाटतं तुझ्याकडून यायची आणि सेवा करायची असं वाटलं. आणि त्यानंतर मग महाराजांची पुन्हा एकदा सेवा सुरू झाली. माझे मुलगा त्यावेळेस हॉस्पिटलला ॲडमिट होता, कारण त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या, त्याला खूप विकनेस आला होता. सर्व रिपोर्ट करत होतो, पण सर्व रिपोर्ट हे नॉर्मल येत होते. काय होत होतं त्यालाच कळत नव्हतं, डॉक्टरांनाही समजत नव्हतं. डॉक्टर ॲडमिट करून घ्यायचे, सलाईन लावायचे, सर्व काही करायचे, पण त्याची जो विकनेस होता तो काही केल्या कमीच होत नव्हता. त्याला खूप विकनेस आलेला होता, त्याचं ब्लड वाढतच नव्हतं. त्यामुळे खूप टेन्शन आलं की नेमकी काय झालं आहे. पूर्ण बॉडीचे आम्ही चेकअप केले, पण कुठेच काही सापडत नव्हतं. मग आता मी स्वामींची सेवा, घरी स्वामी आल्यानंतर सेवा सुरू झाली. नामस्मरण करू लागले, तारक मंत्राचं तीर्थ मी बनवू लागले. स्वामींना पुन्हा एकदा सांगितलं, जे काही असेल ते तुम्ही लवकरात लवकर याचं हे करा. जर बाहेरची बाधा असेल, काही असेल तर तुम्ही त्याचं निवारण करा. त्यानंतर मग मला एक एक मार्ग सापडू लागला. मला असंच मोबाईलवरती एका दादांचा नंबर मिळाला आणि त्या दादांना मी कॉल केला. तर दादांनी मला सांगितलं की ताई, तुमचे जे काही तुमचा मुलगा तो आजारी आहे ना म्हणे, तो त्याने एका ठिकाणी त्यांनी उतारा ओलांडला आहे, त्यामुळे त्याला हे सर्व काही झालेलं आहे. असं जेव्हा कळालं तर आता याच्यावरती उपाय काय करू मला काहीच कळत नव्हतं. तर ते म्हटले की तुम्ही काय करा की त्याला अमावस्याच्या दिवशी त्याच्यावरून नारळ उतरून टाका, पण ते नारळ असं टाका की ते कुणाच्याही ओलांडण्यात जाणार नाही, अशा ठिकाणी टाका म्हणे. कारण ज्याने उतारा ओलांडला आहे तो खूप बाधित व्यक्तीचा होता आणि ज्यांनी करणी बाधा केलेली होती त्याच्यावरचा हा उतारा असल्यामुळे त्याला हे सर्व काही भिडलं आहे. बरं झालं तुम्ही लवकर आला, नाही तर तुमचा मुलगा तुम्हाला मिळाला नसता. थोड्याच दिवसात तो गेला असता, कारण ते त्याला घेऊनच गेले असते. असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की ही महाराजांचीच कृपा आहे. आणि त्यानंतर मग मी त्याला रोज तारक मंत्राचं तीर्थ, धुमावती तीर्थ, त्यानंतर महाराजांची रोज त्याला विभूती खायला देऊ लागले, विभूती लावू लागले. अशा विविध सेवा मी त्याच्यावरती करत होते. त्याचे जे काही मला उतारे सांगितले होते ते सर्व उतारे मी केले. त्यानंतर हळूहळू तो जेवण चांगलं करू लागला, हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. यासाठी जवळपास मला 1 वर्षाचा काळ गेला. या 1 वर्षामध्ये मी श्वासागणित महाराजांचं नामस्मरण केलं, महाराजांची सेवा केली. महाराजांनी माझ्याकडून ती करून घेतली, कारण काळ वेळ सर्व काही आलेलं होतं. पण महाराजांच्या कृपेमुळे माझ्या मुलाला आयुष्य प्राप्त झालं. आज जर तुम्ही माझा मुलगा बघितला ना तर तुम्ही म्हणतान की याला खरंच असं झालं होतं का, कारण खूप निरोगी, खूप ठणठणीत माझा मुलगा आज आहे. पण त्यावेळेचा जर फोटो बघितला तर तुम्ही म्हणतान की ही परिस्थिती, हा मुलगा जगूच शकत नाही, इतका भयानक त्याला झालं होतं. या सर्वांमध्ये जी काही मी सेवा केली, जे काही केलं, हे बघून माझ्या मिस्टरांमध्ये देखील खूप प्रचंड बदल झाला. कारण ही अशक्य गोष्ट होती. त्यांनी पाण्यासारखा पैसा हॉस्पिटलला घातला तरी देखील माझ्या मुलाला काही एक फरक पडत नव्हता. पण जेव्हा मी महाराजांची सेवा केली त्याला सर्व काही व्यवस्थित त्याचं झालं. त्यानंतर मिस्टरांचाही विश्वास बसला. आज जो व्यक्ती मला अगोदर एवढा त्रास देत होता, एवढं हे करत होता, आज त्याच्यामध्ये जवळपास 80-90% हा बदल झालेला आहे. तो फक्त आणि फक्त स्वामी सेवेमुळे झालेला आहे. कारण माझे जे भोग होते ते महाराजांनी भोगून घेतले. मला त्यांच्यापासून लांब देखील जावं लागलं, कारण त्यावेळेस महाराजांनी माझी परीक्षा बघितली असेल असं मला वाटतं. त्या परीक्षेमध्ये मी असफल झाली, पण महाराजांनी तरी देखील माझा हात सोडला नाही, मला धरून राहिले. कारण स्वामी म्हणतात ना, ज्याचा हात स्वामी धरतात त्याला शेवटपर्यंत कधीच सोडत नाही. कारण जी सेवा असते ती सेवा म्हणजे महाराजांनी आपल्यामधला एक बंध असतो. एक दोरी महाराजांनी घट्ट पकडलेली असते आणि दुसरी दोरी आपल्याकडे असते. आपली ही जबाबदारी असते की ती दोरी आपण देखील सोडून द्यायची नाही. त्यासाठी सेवेमध्ये सातत्य खूप गरजेचं आहे. जर सातत्याने, नित्यनेमाने जर सेवा करत राहिलो तर आपल्या स्वामी आणि आपल्यामधली दोरी खरंच ही खूप घट्ट होत असते. महाराज ती दोरी घट्ट करतात आणि महाराज तिकडून कधीच सोडत नाही. आपण सेवा जर केली, आपण देखील ती दोरी घट्ट पकडून धरली तर महाराज शेवटच्या श्वासापर्यंत आपली काळजी घेतात, आपल्या सर्व काही आलेलं संकट दूर करतात. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यातील जे काही संकट होते ते स्वामींच्या कृपेने दूर झालेले आहे. आज मी तुमच्यासोबत बोलत आहे ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे. कारण माझे मिस्टरांसोबत कुठलीही स्त्री राहू शकली नसती. कारण ते जे दिवस मी काढलेले आहे ना, ते दिवस खरंच कुणावरतीच येऊ नये अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते.
आणि माझा अनुभव इथे संपवते असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.